एका दीप अमावस्या कथा। पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता। त्या राजाची एक सून होती। ती दररोज देवपूजा करीत असे। नित्य नियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे आणि त्यांना नैवेद्य अर्पण करत असे। एक दिवस राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याची राणीला विचारणा केली असता राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला। उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले। उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकली। यामुळे राणीची बदनामी झाली। घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलून दिले। पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला। त्याला गावातील सर्व दिवे एक झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते। परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य मिळाला नाही, माझी पूजा झाली नाही, कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले। त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले। तो दिवस होता दीप अमावस्येचा। राजा घरी गेला। त्याने परत सर्व प्रकरणाची तपासणी केली। राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले। राणीने केलेल्या दीपपूजेमुळे तिच्यावरील आळ टळला। राणीला दिवा पावला। अशी ही दीप अमावस्येची कहाणी। ही कहाणी तुम्ही श्रवण किंवा पठन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते आणि ही कहाणी ऐकली जाते। धन्यवाद।